नमस्कार. मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत इंगळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, ND पाटील कॉलेज मलकापूर, अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ आणि सदस्य अकॅडमिक काउन्सिल, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. गांधी विचार या विषयावरती यूट्यूबवरती मी व्याख्यानमाला सुरू केली आहे. आजचे हे 84वं व्याख्यान आहे. गांधींनी जी विविध पुस्तकं लिहिलेली आहेत, त्या पुस्तकात विविध लेख लिहिलेले आहेत, जे विविध विचार मांडलेले आहेत, त्या प्रत्येक विचारावरती एक व्याख्यान याप्रमाणे गांधींच्या 100 विविध विचारावरती 100 व्याख्यानं देण्याचा संकल्प मी केलेला आहे आणि आजचं हे 84वं व्याख्यान आहे. गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत या शीर्षकाचे एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकात 10 क्रमांकाचा एक लेख आहे. त्याचं शीर्षक आहे भारताकरिता माझी योजना. आणि त्या लेखामध्ये गांधींनी नगरपालिका आणि शहर सफाई या विषयावरती काही विचार मांडलेले आहेत. त्या विचारांची माहिती आजच्या व्याख्यानात आपण घेणार आहोत. गांधींनी 10 क्रमांकाच्या या लेखात भारताकरिता माझी योजना या लेखामध्ये नगरपालिका आणि शहर सफाई या बाबतीत नगरपालिकांची भूमिका काय असावी, स्वच्छतेच्या बाबतीत नगरपालिकांनी काय करावं, नगरपालिकेच्या नगरसेवकांनी आणि शहरातल्या नागरिकांनी शहर सफाईसाठी काय करावं, या संदर्भात अतिशय मौलिक अशा प्रकारचे विचार गांधींनी मांडलेले आहेत. त्याची माहिती या लेखात मी घेणार आहे. गांधींनी हयातभर खेड्यांच्या विकासावर, खेड्यांच्या स्वच्छतेवर जसा भर दिलेला होता, तसा नगरांच्या, शहरांच्या सफाईवरती, स्वच्छतेवरती सुद्धा भर दिलेला होता. कारण भारत भ्रमंती करत असताना, देश फिरत असताना खेड्यांच्या बरोबर शहरंसुद्धा अस्वच्छ, गलिच्छ असल्याचं गांधींच्या निदर्शनास आलेलं होतं. अनेक वर्ष दक्षिण आफ्रिकेत राहिल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, भारतातील इंग्रजांची जुलमी राजवट घालवून देण्यासाठी जेव्हा महात्मा गांधी भारतात परतले, तेव्हा त्यांनी आपले गुरु गोपाळकृष्ण गोखले यांची भेट घेतली आणि गोखल्यांनी गांधींना असं सांगितलं की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात उतरण्यापूर्वी गांधींनी संपूर्ण देश फिरून पहा. त्याप्रमाणे गांधी संपूर्ण देशभर फिरले. जवळजवळ वर्षभर ते संपूर्ण भारत फिरून पाहत होते. त्यांनी जशी खेडी पाहिली तशी या देशातली शहरंसुद्धा पाहिलेली होती आणि त्यांच्या असं लक्षात आलेलं होतं की खेड्यांची जी दुर्दशा झालेली आहे, खेड्यामध्ये जी प्रचंड अस्वच्छता आहे, दुर्गंधी आहे, तशाच प्रकारची अस्वच्छता, तशाच प्रकारची दुर्गंधी भारतातील लहान मोठ्या शहरामध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून गांधींनी शहरातील सफाईबाबत, शहरातील स्वच्छतेबाबत एक खास लेख माझ्या स्वप्नातील भारत या पुस्तकात
लिहिलेलं आहे. आणि माझ्या स्वप्नातील भारत या पुस्तकात भारताकरता माझी योजना या शीर्षकाचा जो लेख आहे, त्या लेखात गांधींनी शहरांच्या सफाईवरती मोठा भर दिलेला आहे. गांधी असं म्हणतात की पाश्चात्य लोकांच्या शहर सफाईबाबतच्या भूमिकेचा आपण स्वीकार केला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की गांधींनी पाश्चिमात्य लोकांच्या सर्व प्रकारच्या गोष्टींना विरोध केलेला होता. ते असं म्हणतात की पाश्चिमात्यांची उपचार पद्धती, पाश्चिमात्यांची औषधं किंवा त्यांची संस्कृती किंवा सभ्यता भारताला आवश्यक नाही. पण गांधी असं म्हणतात की आपण पाश्चिमात्यांचं शहर सफाईचं शास्त्र शिकून घेतलं पाहिजे. गांधींना पाश्चिमात्य लोकांची एकच गोष्ट आवडलेली होती, म्हणजे ज्या काही थोड्या गोष्टी आवडलेल्या होत्या त्यामध्ये एक गोष्ट खूपच आवडलेली होती, ती म्हणजे पाश्चिमात्य लोक शहर सफाईला फार महत्त्व देतात. त्यांची घरं स्वच्छ असतात, ते स्वच्छ असतात. त्याचबरोबर पाश्चिमात्य लोकांची शहरंसुद्धा स्वच्छ असतात. आणि त्यांनी या लेखामध्ये पाश्चिमात्यांच्या शहर सफाईचं कौतुक केलेलं आहे. ते असं म्हणतात की पाश्चिमात्य लोकांनी सामुदायिक स्वच्छता आणि आरोग्याचं एक शास्त्रच बनवलेलं आहे. आणि आपण म्हणजे भारतीय लोकांनी पाश्चिमात्यांचं शहर सफाईचं शास्त्र शिकून घेतलं पाहिजे असं गांधी म्हणतात. म्हणजे गांधी पाश्चिमात्य लोकांच्या संस्कृतीला विरोधच करत आलेले आहे, पण ते म्हणतात की त्यांच्या ठायी एक चांगला गुण आहे, तो म्हणजे सामुदायिक स्वच्छता, जी गांधींना भारतात फिरताना आढळली नाही. म्हणजे 1915च्या आसपास गांधी भारतात परतले दक्षिण आफ्रिकेतून. त्यानंतर एक वर्षभर ते संपूर्ण भारत फिरत होते. त्यांनी खेडी पाहिली, या देशातली लहान मोठी शहरं पाहिली, खेड्यातल्या शहरातल्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांची गरिबी बघितली. त्याचबरोबर गांधींना गावागावामध्ये, चौकाचौकामध्ये, खेड्यात, शहरात प्रचंड अस्वच्छता दिसून आली. पण पाश्चिमात्य लोक सामुदायिक स्वच्छतेला प्राधान्य देतात, आरोग्याला महत्त्व देतात, स्वच्छतेला महत्त्व देतात. आणि त्यांनी पाश्चिमात्य लोकांनी आरोग्याचं एक शास्त्रच बनवलेलं आहे, त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे असं गांधी म्हणतात. गांधी असं म्हणतात की आपण पाश्चिमात्य लोकांच्या शहर सफाईचं, त्यांच्या आरोग्याच्या शास्त्राचं अनुकरण केलं पाहिजे. हे जरी खरं असलं तरीसुद्धा त्या शास्त्रामध्ये, आरोग्याच्या शास्त्रामध्ये आपण आपल्या गरजेनुसार बदल करून त्याचा अवलंब केला पाहिजे. म्हणजे पाश्चिमात्य लोकांचं सामुदायिक स्वच्छतेचं, आरोग्याचं शास्त्र जसंच्या तसं लागू न करता आपल्या सोयीनुसार, आपल्या देशाची परिस्थिती बघून त्यात योग्य ते बदल करून आपण सामुदायिक स्वच्छतेचा अंगीकार केला पाहिजे असं गांधी म्हणतात. गांधींनी आपल्या या लेखामध्ये स्वच्छतेला फार महत्त्व दिलेलं आहे. किती महत्त्व दिलेलं आहे तर गांधी म्हणतात, लोकांनी भगवंतानंतर स्वच्छतेवर प्रेम केलं पाहिजे. भगवंताच्या खालोखाल स्वच्छतेला महत्त्व दिलं पाहिजे असं गांधी म्हणतात. त्यांनी भगवंताचा, परमेश्वराचा उल्लेख केलेला आहे. कारण लोक आजसुद्धा परमेश्वराला खूप मानतात.
भगवंताचा आदर करतात आणि म्हणून लोकांनी स्वच्छतेला किती महत्त्व द्यावं, तर आपण भगवंताला जेवढं महत्त्व देतो त्याच्या खालोखाल भगवंतानंतर परमेश्वरानंतर स्वच्छतेला महत्त्व द्यावं असं गांधी या लेखात म्हणतात. ते असं म्हणतात की मळकट शरीरानं आम्ही ईश्वराचं प्रेम संपादन करू शकणार नाही. ईश्वराचा आशीर्वाद सुद्धा आम्हाला मिळणार नाही. ते गांधींच्या असं लक्षात आलेलं होतं की शहरं, खेडी, गल्ल्या, चौक अस्वच्छ तर असतातच आणि लोकसुद्धा अस्वच्छ असतात, अस्वच्छ आहेत असं गांधींच्या लक्षात आलेलं होतं. ते निरीक्षण केलेलं होतं आणि म्हणून गांधी असं म्हणतात की मनुष्याचं शरीरसुद्धा चांगलं स्वच्छ असलं पाहिजे. शरीर जर मळकट असेल तर आम्हाला ईश्वराचं प्रेम मिळणार नाही, त्याचा आशीर्वादसुद्धा मिळणार नाही असं गांधी म्हणतात. गांधी म्हणतात संपूर्ण शहर जर घाणेरडं असेल तर शरीर स्वच्छ राहणारच नाही. शहर अस्वच्छ असेल, घाणेरडं असेल तर शरीर कोठून स्वच्छ राहणार असा प्रश्न गांधी करतात. गांधींना भारत भ्रमंतीत शहरं खूप घाणेरडी असल्याचं आढळून आलेलं होतं. केवळ 1915लाच एक वर्षात गांधी फिरले असं नाही. त्यानंतर स्वातंत्र्य लढ्याच्या निमित्तानं गांधी अनेक वर्ष संपूर्ण देशभर फिरत होते आणि त्यांना या भ्रमंतीमध्ये शहरंसुद्धा अस्वच्छ, घाणेरडी असल्याचं लक्षात येत होतं. गांधींच्या काळात सुद्धा नगरपालिका होत्या आणि या नगरपालिका शहरातील साफसफाई करण्याचं काम करत असत. त्यासाठी शहरात राहणाऱ्या लोकांच्याकडून या नगरपालिका, म्युनिसिपालिट्या सफाई कर वसूल करत असत आणि पगारी नोकरांच्याकडून या नगरपालिका शहर सफाई करत असत. गांधी म्हणतात कोणतीही नगरपालिका सफाई कर वसूल करून पगारी नोकराद्वारे नगरसफाईच्या कामात यशस्वी होऊ शकणार नाही. हे काम श्रीमंत, गरीब अशा सर्व नागरिकांच्या सहकार्यानंच शक्य होईल. केवळ नगरपालिका पगारी नोकर नेमून आणि नागरिकांच्याकडून सफाई कर वसूल करून शहर स्वच्छ करण्याच्या बाबतीत यशस्वी होणार नाही. त्यासाठी जनतेनंही पुढाकार घेतला पाहिजे. शहरात राहणाऱ्या गरीब, श्रीमंत लोकांनी नगरपालिकेला सहकार्य केलं पाहिजे असं गांधी म्हणतात. शहरातील दाट वस्ती आणि कोंदट गल्ल्यात की ज्यामध्ये श्वाससुद्धा घेता येत नाही अशा कोंदट गल्लीमध्ये, जिथे शहरामध्ये दाट वस्ती आहे अशा ठिकाणी स्वच्छतेच्या बारीक सारीक नियमांचंही काटेकोरपणे पालन केलं पाहिजे असं गांधी म्हणतात. आणि त्याचं पालन आम्ही करत नाही असं गांधींनी या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे. कारण गांधींच्या काळात सुद्धा मोठी शहरं, शहरातले चौक अस्वच्छ होती. पण गांधी असं म्हणतात की त्याची संपूर्ण जबाबदारी आम्हाला केवळ नगरपालिकेवर टाकता येणार नाही. शहरं आणि शहरातील चौक अस्वच्छ, गलिच्छ, घाणेरडे का आहेत त्याचं कारण गांधींनी या लेखात दिलेलं आहे. गांधी असं म्हणतात पिढ्यानपिढ्या जनतेमध्ये वाईट सवयी मुरलेल्या आहेत, त्यामुळं शहरात अस्वच्छता दिसते. पिढ्यानपिढ्या, हे 1-2 वर्ष नव्हे, पिढ्यानपिढ्या अनेक वर्ष
जनतेत वाईट सवयी मुरलेल्या आहेत आणि या वाईट सवयीमुळंच शहरात अस्वच्छता दिसते असं गांधी म्हणतात. आणि जनतेला या ज्या वाईट सवयी लागलेल्या आहेत, या वाईट सवयींचा प्रतिकार करणं कोणत्याही नगरपालिकेला शक्य नाही. गांधी असं म्हणतात, नगरपालिका एकटीनं नगरसफाईचा प्रश्न सोडवू शकणार नाही. त्यासाठी आम्ही म्हणजे जनतेनं नगरपालिकेला स्वेच्छापूर्वक सहकार्य केलं पाहिजे. नगरपालिका एकटीनं स्वच्छतेचं शिवधनुष्य पेलू शकत नाही. नगरपालिकेला आम्ही जनतेनं, गावात राहणाऱ्या, शहरात राहणाऱ्या लोकांनी सहकार्य केलं पाहिजे असं गांधी म्हणतात. ते असंही म्हणतात की नगरसफाईची जबाबदारी नगरपालिकेची नाही असं मला मुळीच म्हणायचं नाही. म्हणजे नगरसफाईची, शहरातील स्वच्छतेची जबाबदारी नगरपालिकेची सुद्धा आहे, पण नगरपालिकेबरोबर नगरात, शहरात राहणाऱ्या गरीब श्रीमंतांनी स्वच्छतापूर्वक स्वच्छतेच्या बाबतीत नगरपालिकेला सहकार्य करावं असंही गांधी म्हणतात. त्यांनी नगरपालिकेच्या नगरसेवकाबद्दल सुद्धा काही निरीक्षणं नोंदवलीत, काही विचार मांडलेले आहेत. तसं म्हणतात की नगरपालिकेचं सदस्यत्व म्हणजे नगरसेवक पद हे मोठं भाग्य आहे, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. नगरपालिकेचं नगरसेवक पद चांगलं आहे, मोठी भाग्याची गोष्ट आहे असं गांधी म्हणतात. ते असं म्हणतात की नगरपालिकेच्या सदस्यांनी वैयक्तिक स्वार्थ साधू नये, तरच ती भाग्याची गोष्ट आहे, तरच ती मोठी चांगली गोष्ट आहे. नगरपालिका सदस्याला पूर्णतः सेवाभावानं काम करावं लागेल, तरच त्या पदाचं पावित्र्य टिकेल असं गांधी म्हणतात. ते नगरसेवक पद हे फार मोठं पद आहे असं गांधी म्हणतात. पण ते पद केव्हा मोठं असेल, जेव्हा त्या पदावर काम करणारा नागरिक, नगरसेवक, नगरपालिकेचा सदस्य हा पूर्णतः सेवाभावानं काम करेल. गांधी असं म्हणतात की नगरसेवकांनी स्वतःला शहराचं भंगी म्हणून घेतलं पाहिजे. भंगी म्हणजे संडास साफ करणारे लोक, त्यांना त्या काळात भंगी असं म्हटलं जात असे. आणि स्वतःला भंगी म्हणून घेण्यात नगरसेवकांनी कमीपणा मानू नये, त्यात गौरव मानला पाहिजे असं गांधी म्हणतात. गांधी सांगतात की गुजराती भाषेत नगरपालिकेला, म्युनिसिपालिटीला कचरापट्टी म्हणतात. कचरापट्टी म्हणजे भंग्याचा विभाग. आणि हे सार्थ आहे, बरोबर आहे असं गांधी म्हणतात. नगरपालिका म्हणजे म्युनिसिपालिटी ही स्वच्छता राखणारी एक प्रमुख संस्था असली पाहिजे असं गांधी म्हणतात. नगरपालिका, लोकल बोर्ड इत्यादीमध्ये निवडून जाणारे लोक प्रतिष्ठेकरता किंवा आपापसात झगडण्याकरता जात नाहीत असं गांधी म्हणतात. म्हणजे गांधींना असं म्हणायचं आहे की प्रतिष्ठा मिळवण्यासाठी नगरपालिकेचं सदस्यत्व होऊ नये. नागरिकांचा त्यांनी आत्मीयतेनं नगरसेवकांनी त्यांची सेवा केली पाहिजे. नगरसेवक हे नागरिकांची आत्मीयतेनं सेवा करण्याकरता निवडले जातात आणि ही सेवा द्रव्याधिष्ठित पैसा मिळवण्यासाठी असू नये असं गांधी म्हणतात. गांधी म्हणतात आपला देश गरीब आहे आणि म्हणून नगरपालिका सदस्यात सेवावृत्ती असली पाहिजे. त्यांच्यात
सेवावृत्ती जर असेल तर नगरसेवक नगराचे शहराचे अवैतानिक म्हणजे पगार न घेणारे मेहतर भंगी किंवा रस्ते बनवणारे बनतील आणि त्यात त्यांना गौरव वाटेल. त्यांच्या आदर्शाचा इतरावरती नक्कीच प्रभाव पडेल असं गांधी म्हणतात. म्हणजे नगरसेवकांनी कसं काम करावं हे गांधींनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे महात्मा गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. त्या पुस्तकात गांधींनी नगरपालिका आणि शहर सफाई या बाबतीत काही विचार मांडलेले आहेत. त्याची माहिती आपण आजच्या लेखात घेतली. गांधींनी शहरांच्या स्वच्छतेवरती सुद्धा खूप मोठा भर दिलेला होता. कारण गांधींना देशभर फिरत असताना केवळ खेडीच नव्हे तर शहरंसुद्धा अस्वच्छ गलिच्छ घाणेरडी असल्याचं आढळलेलं होतं आणि म्हणून त्यांनी शहरांच्या स्वच्छतेवरती भर दिलेला होता. आणि ही शहरांची स्वच्छता केवळ नगरपालिका करू शकणार नाही. केवळ नगरपालिकेवरती शहर सफाईची जबाबदारी टाकता येणार नाही, तर शहरातील जनतेनं सुद्धा गरीब श्रीमंतांनी सुद्धा स्वच्छतेच्या बाबतीत नगरपालिकेला सहकार्य करावं आणि नगरसेवकांनी सेवावृत्तीनं काम करावं अशा प्रकारचे विचार गांधींनी मांडलेले आहेत की जे विचार आजही अत्यंत उपयुक्त आहेत. पुढच्या 85व्या भागामध्ये गांधींच्या आणखी एका विचारावरती मी व्याख्यान देणार आहे. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.